छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक पन्हाळगड हा महाराष्ट्रासह देश विदेशातील लाखो शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे। पन्हाळगडाच्या ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी पन्हाळा नगर परिषद हद्दीतील ऐतिहासिक शिवतीर्थ तलाव परिसरातील शिवस्मारकाजवळ बगीचा, पदपथ आणि अनुषंगिक विकास कामांसाठी अतिरिक्त असा 15 कोटी रुपयांचा निधी पुन्हा एकदा मंजूर करण्यात आलेला आहे। याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय जारी केलेला आहे आणि ह्या निर्णयाचं स्वागत पन्हाळ्यासह सर्वत्र होत आहे। आमदार चंद्रदीप नरके यांनी पन्हाळगडावरील शिवस्मारकाच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून विधानसभेत सुद्धा भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी वेळोवेळी केली होती। विशेष म्हणजे महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटकांसाठी ऐतिहासिक महत्त्व असलेला पन्हाळगड हा जागतिक वारसा यादीतील महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचं आणि प्रेरणास्थानाचं प्रतीक असलेल्या या गडावर महाराजांचं स्मारक किंवा पुतळा नसल्याची बाब जेव्हा आमदार चंद्रदीप नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देत त्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी केली होती, त्या मागणीला यश सुद्धा आलेलं आहे। याची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी दिनांक 25 मार्च 2000 रोजी तात्काळ शासन निर्णय काढून पन्हाळ शिवस्मारकासाठी 10 कोटींचा निधी मंजूर केला होता। तसेच स्मारकाच्या कामाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहे। पन्हाळगडावरील शिवस्मारक हे शिवभक्तांच्या श्रद्धेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे, त्यामुळे या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी घेतली होती। याच अनुषंगाने शिवस्मारकाजवळील बगीचा, पदपथ आणि बाकी अनुषंगिक कामांसाठी रुपये 15 कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालेलं आहे। पन्हाळगड हा केवळ कोल्हापूर आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा देणारे लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे। शिवस्मारक आणि परिसराच्या विकासासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत 15 कोटींचा निधी मंजूर केला आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे। या कामाचे नियोजन करताना पन्हाळा नगरवासीय, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिवभक्तांना विश्वासात घेऊनच पुढील नियोजन करण्यात येईल असे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले। या निधी मंजुरीबाबत आमदार चंद्रदीप नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत। तसेच या कामासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धैर्यशील माने यांचे सुद्धा सहकार्य लाभल्याचे सांगितले। तसेच नगर विकास विभागाचे उपसचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी तात्काळ शासन निर्णय काढल्याबाबत त्यांचे सुद्धा आभार आमदार नरके यांनी व्यक्त केलेले आहेत। पन्हाळगडाच्या शिवस्मारकाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार चंद्रदीप नरके आणि शिवस्मारकासाठी निधी कमी न पडून देण्याची भूमिका घेत तात्काळ निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवभक्तांकडून आभार व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे। प्रत्येक पनीर सारखं नसतं, शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर।